नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंडर करंट्स या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या सिरीजमध्ये आपण चालू घडामोडींचे डिस्कशन घेत असतो. आजची लोकसत्ताची जे फ्रंट पेज बातमी तुम्ही बघितली तर तिथे लिहिलं आहे की नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी इंडिगोच्या 10% फेऱ्या कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत. इंडिगो एअरलाइन्समुळे काय झालं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे की DGCAचे जे निर्देश होते किंवा जी नियमावली होती की तुमच्या पायलट्सला तुम्ही इतके तास रेस्ट दिली पाहिजे. सुरुवातीला कमी तासांची रेस्ट होती, नंतर ती रेस्टिंग पिरियड जो आहे तो वाढवला, परंतु इंडिगोनं त्या प्रमाणात स्टाफ वाढवला नाही, पायलट्स वाढवले नाहीत आणि त्याच्यामुळं ज्यावेळेला नियमांची अंमलबजावणी करण्याचं कंपल्शन त्यांच्यावर आलं त्यावेळेला त्यांच्या अनेक फ्लाईट्स किंवा फेऱ्या ज्या आहेत ते त्यांना रद्द कराव्या लागल्या. आयत्या वेळेला लोकांचे, प्रवाशांचे त्याच्यामध्ये हाल झाले. कितीतरी 100 कोटींचा रिफंड जो आहे तो त्यांना करावा लागला. मग अजूनही त्यांच्याकडे आता पायलटची तेवढी संख्या नाही आणि मग आता नवीन रूल्स तर त्यांना फॉलो करायचेच आहेत. सो या संदर्भात इंडिगोचे जे CEO आहेत पीटर एल्बर्स यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेतली आणि त्यांच्यामध्ये आता काय निगोसिएशन होतील ते होतील. पण मीनवाईल त्यांनी मंत्र्यांनी सांगितलं की 10% फेऱ्या तुम्ही कमी करा. आपला जो मेन इंटरेस्ट आहे अंडर करंट्समध्ये तो इथे एक बातमी आली आहे बघा, एक कॉलम आहे या बातमीमध्ये की आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना IATA, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना आयटा असं पण त्याला म्हणतात, IATA. तर या IATAचे जे महासंचालक आहेत डायरेक्टर जनरल विली वॉल्श यांनी म्हटलंय की इंडिगो लवकरच काम सुरळीत करेल, प्रगती करेल असं त्यांनी आश्वासन दिलंय. मग हे IATA काय आहे, आयटा काय आहे? सिव्हिल सर्व्हिसेसचे ॲस्पायरंट म्हणून आपल्याला राज्यसेवा पूर्वला प्रश्न एक्सपेक्टेड आहे. GS 3मध्ये लेखीमध्ये सिव्हिल एव्हिएशन विषयी काही ना काही आता हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की कोणकोणत्या संस्था आहेत जगभरामध्ये जे या एव्हिएशन इंडस्ट्रीशी संबंधित काम करतात आणि एव्हिएशनमध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ते सगळं रेग्युलेशन आहे याच्याशी असोसिएटेड असलेल्या कुठल्या ऑर्गनायझेशन आहे. जसं DGCA आहे भारतात, तसंच इथे एक नवीन गोष्ट पिक्चरमध्ये येते ती म्हणजे आयटा. तर ह्याची माहिती जी आहे ती आपण घेऊया. काय काय लिहिलं आहे बघा. IATA इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, कुठली संघटना आहे, तिचं नाव काय आहे? इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना. 19 एप्रिल 1945 रोजी हॅवाना, क्युबामध्ये ती स्थापन झाली आहे. आणि बेसिक जर आपण तिचं एका वाक्यात किंवा 3-4 शब्दात तिचा मोटो किंवा हेतू जर काढायचा म्हटलं तर इंटर एअरलाइन कोऑपरेशन. जगभर ज्या सगळ्या विमान कंपन्या आहेत किंवा विमानाने वाहतूक करणाऱ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या विमान वाहतूक कंपन्यांचं कॉपरेशन, सहकार्यासाठी म्हणून तयार झालेली ही संघटना आहे. जेणेकरून त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्यासमोर असणारे व्यापाराचे प्रश्न, त्यांच्यासमोर असणारे काय इतर सगळे जे काही टॅक्सेशनचे प्रश्न आणि एफिशियन्सीचे प्रश्न हे सगळे सोडवण्याकरता सहकार्यानं काम करणारी ही संघटना 1945मध्ये स्थापन झाली. आणि त्याच्यामुळेच या आयटाचे जे काही आहेत ऑफिसर वॉल्श यांनी सांगितलं की लवकरच इंडिगो जी आहे ती काम करेल. का? कारण इंडिगो या आयटाची सदस्य आहे. सो त्याच्याविषयीचं बेसिक आहे. कुठल्याही संघटनेचं हल्ली तुम्ही बघितलं तर असे मोठे शब्द वापरले जातात की आम्ही कशात काम करतो. सो स्मार्टर रेग्युलेशन, चांगल्या पद्धतीनं नियमावली असावी, चांगल्या पद्धतीने यांचं संचलन व्हावं. कॉस्ट एफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर, की एअरपोर्ट्स असतील, तिकीट्स काउंटर असतील, ई-कॉमर्सचं सगळं असेल, ह्याच्यामध्ये जेवढं कॉस्ट एफिशियन्सी आम्हाला आणता येईल, जेवढं प्रवाशांना लाभ देता येईल त्या संदर्भात आम्ही काम करू. फेअर टॅक्सेशन, चांगल्या पद्धतीने कर संरचना जी आहे, सस्टेनेबल सगळं डेव्हलपमेंट आम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर गेलात तर आणि त्यांचे व्हिडिओ बघितलं म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं जे एमिशन आहे, CO2 एमिशन वगैरे, त्यांनी 2050पर्यंत इतकं करू तितकं करू हे पण म्हटलं. म्हणजे एव्हिएशन इंडस्ट्री चालवायची आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट पण त्यात टाकायचं. हल्ली म्हणजे कुठल्या इंडस्ट्रीत तुम्ही गेलात की तुम्हाला सस्टेनेबिलिटी हा शब्द कंपल्सरी वापरलेलाच दिसतो. भले तुम्ही त्याच्यामध्ये काम करत असाल किंवा नसाल, ते कंपल्सरी झालं आहे. ॲटलिस्ट शब्द वापरणं तरी कंपल्सरी झालेलं आहे. मग आता याच्यात सेफ, रिलायबल, सिक्युअर आणि इकॉनॉमिक एअर सर्व्हिस ही जी काही हवाई वाहतूक सेवा आहे ही अधिकाधिक सुरक्षित कशी होईल, विश्वासार्ह कशी होईल आणि इकॉनॉमिक, ती परवडणारी कशी असेल, या संदर्भात, या सगळ्या संदर्भात ही आयटा नावाची ऑर्गनायझेशन काम करते. मग आता पुढे त्याचे जे सदस्य राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. जर UPSC प्रिलिम्सला प्रश्न गेला किंवा MPSCला गेला किंवा GS 3मध्ये लिहिण्याची वेळ आली आता नवीन पॅटर्नमध्ये,
तर फाउंडिंग ज्यावेळेला 1945ला ही संघटना स्थापन झाली त्यावेळेला 57 सदस्य 31 राष्ट्र जे आहेत त्यावेळेची त्याच्यातली 57 ते त्याचे मेंबर आहेत. आणि आज जर तुम्ही बघितलं तर 360 मेंबर त्याचे आहेत. 120 राष्ट्रांमधले 360 एअरलाईन कंपन्या ज्या आहेत ते त्याचे सदस्य आहेत. म्हणजे जवळपास 80% ग्लोबल ट्रॅफिक जी आहे म्हणजे जगातल्या 80% हवाई वाहतूक ज्याच्यामध्ये येतात सामावून जातात अशा 360 या एअरलाईन कंपन्या ज्या आहेत या आयटाच्या मेंबर आहेत. म्हणजे याचा अर्थ ही एक महत्त्वाची संघटना आहे. 80% जगाची एअर ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या एअरलाईन्स ज्या आहेत त्याचे मेंबर्स आहेत. त्यामुळे त्यांचं इंटरनल जे कॉपरेशन आहे ते जगाच्या हवाई वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणूनच ते बातमीमध्ये त्यांचा उल्लेख येतोय. आणि भारतातल्या ज्या एअरलाईन कंपन्या आहेत कुठल्या 4 इंडियन एअरलाईन कंपन्या आहेत ज्या या आयटाच्या मेंबर आहेत. इंडिगो जी आत्ता आहे, आत्ता सगळं प्रकरण चालू आहे, एअर इंडिया आहे, स्पाइसजेट आहे आणि 2025मध्येच याच वर्षी एअर इंडिया एक्सप्रेस सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेली आहे. सो 4 इंडियन कंपन्या किंवा ज्याला आपण म्हणतो एअरलाईनचे जे मेंबर आहेत ते इथे या आयटामध्ये आहेत. एअर इंडिया एक्सप्रेस 2025मध्येच म्हणजे करंटमधलाच हा मुद्दा आहे, तो लक्षात ठेवायला पाहिजे. सो एवढी माहिती आयटाबाबत पुरेशी आहे. ॲटलिस्ट टच अँड गो ज्याला म्हणतो की आलाच एखादा प्रश्न की आयटा काय आहे, कधी स्थापन झाली, कुठे, हॅवाना क्युबामध्ये स्थापन झाली, काय काम करते, सदस्य कोण असतं, कंपन्या सदस्य असतात की राष्ट्र सदस्य असतात. तर बेसिकली एअरलाईन कंपन्या सदस्य असतात, वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये त्या विखुरल्या गेलेल्या आहेत. सुरुवातीचे जर त्याचे सदस्य कंपन्या म्हटल्या तर ते युरोप आणि अमेरिकेमधल्याच होत्या. आता ऑल ओव्हर द ग्लोब सगळ्या एअरलाईन्स ऑलमोस्ट 80% ट्रॅफिक ज्यांच्या हातात आहे त्या कंपन्या त्याचे सदस्य आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचं इंटरनल एकमेकांशी कॉपरेशन हे या सगळ्या एअर ट्रॅफिकच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. थांबूया. धन्यवाद.